नमस्कार. मराठी वर्गमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण महाटेट परीक्षेच्या तयारीसाठी एक खास सिरीज सुरू केली आहे आणि त्यातला पर्यावरण अभ्यासाचा हा आपला पहिलाच भाग, ऐतिहासिक काळ आणि नागरी संस्कृती. चला तर मग थेट सुरुवात करूया. महाटेट परीक्षेमध्ये पर्यावरण अभ्यास हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आपला उद्देश आहे की यात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे. म्हणूनच ही सिरीज खास तुमच्यासाठी आहे. आपण प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या भाषेत आणि परीक्षेत काय विचारलं जाईल यावर लक्ष देऊन शिकणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी संस्कृती म्हणजे काय ते समजून घेऊ. मग या संस्कृती नदीकिनारीच का वाढल्या याचं रहस्य उलगडू. त्यानंतर जगातील 4 मोठ्या प्राचीन संस्कृतींची ओळख करून घेऊ आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी महत्त्वाचे काही सराव प्रश्नही सोडवणार आहोत. चला तर इतिहासाच्या पुस्तकाचं पहिलं पान उघडूया आणि आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, संस्कृती म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, संस्कृती म्हणजे काय? बघा, एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या पूर्वजांकडून म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली एक जीवन जगण्याची पद्धत आहे. यात काय काय येतं? तर आपली कला, आपल्या परंपरा, आपलं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपलं आयुष्य अधिक चांगलं आणि संघटित होतं. आता हे बघा, किती सोपं आहे. संस्कृती म्हणजे काहीतरी खूप अवघड गोष्ट नाहीये. आपण रोज जे जेवण करतो, जे कपडे घालतो, आपले दिवाळी दसऱ्यासारखे सण, एवढंच काय तर आपली घरं बांधायची जी पद्धत आहे ना, हे सगळं काही आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. मग आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं संस्कृतीबद्दल? तुमची स्वतःची काय व्याख्या आहे? तुमचं उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मला वाचायला खूप आवडेल. पण एक गोष्ट कधी लक्षात आलीये का? जगातल्या जवळजवळ सगळ्या मोठ्या आणि जुन्या संस्कृती या नदीच्या काठावरच का वसल्या? त्या डोंगरात किंवा वाळवंटात का नाही वाढल्या? यामागे एक खूप मोठं आणि इंटरेस्टिंग कारण आहे. चला तेच बघूया आता. या नकाशाकडे जरा बघा. आपल्याला इथं जगातील 4 महान नागरी संस्कृती दिसतायत. आणि त्या सगळ्या कुठे आहेत? बरोबर नदीच्या खोऱ्यात. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि आपली हडप्पा संस्कृती. या सगळ्या संस्कृती सुमारे 7 ते 8 हजार वर्षांपूर्वी याच ठिकाणी उदयास आल्या. पण असं का झालं असेल? याचं उत्तर आहे पाणी. सगळा खेळ पाण्याचा आहे. बघा, नदीमुळे शेतीसाठी वर्षभर पाणी मिळायचं. नदीला येणाऱ्या पुरामुळे आजूबाजूची जमीन एकदम सुपीक व्हायची. त्या काळी रस्ते नव्हते, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला जलवाहतूकच सोयीची होती. आणि या सगळ्याचा परिणाम काय? भरपूर अन्न उत्पादन. आणि जिथे अन्न भरपूर तिथेच तर मोठी शहरं वसणार, नाही का? चला आता आपण एक एक करून या 4ही मोठ्या संस्कृतींची थोडक्यात ओळख करून घेऊया. सगळ्यात पहिली संस्कृती आहे मेसोपोटेमिया. या नावाचा अर्थच आहे 2 नद्यांच्या मधला प्रदेश. या 2 नद्या म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस. आजच्या काळातला जो इराक, सिरिया आणि तुर्कस्थानचा भाग आहे ना, तिथे ही संस्कृती विकसित झाली होती. दुसरी आहे इजिप्तची संस्कृती. ही तर पूर्णपणे नाईल नदीवर अवलंबून होती. नाईल नदीमुळे तिथल्या वाळवंटात शेती करणं शक्य झालं. म्हणूनच तर इजिप्तला नाईल नदीची देणगी असंही म्हटलं जातं. तिसरी संस्कृती आहे चीनची. या संस्कृतीचा विकास झाला होआंगहो नदीच्या खोऱ्यात. चीनी संस्कृतीच्या जडणघडणीत या नदीचं योगदान खूप मोठं आहे. आणि चौथी, जी आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, ती म्हणजे हडप्पा संस्कृती. ही भारतीय उपखंडातली सगळ्यात जुनी शहरी संस्कृती आहे, जी सिंधू नदीच्या खोऱ्यात बहरली. इथं सापडलेल्या या मुद्रा आणि मूर्ती बघा, किती प्रगत कला होती त्या काळात, नाही का? हडप्पा संस्कृतीची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तिची शहरं एकदम प्लॅनिंग करून बसवलेली. रस्ते एकमेकांना बरोबर काटकोनात छेदायचे. घरं भाजलेल्या विटांची होती आणि सांडपाण्यासाठी गटारं सुद्धा होती. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेचा किती विचार केला होता. आजच्या स्मार्ट सिटीची संकल्पना तेव्हाच त्यांनी राबवली होती. परीक्षेसाठी हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. इथे एक छोटीशी पण खूप महत्त्वाची सूचना. तुमच्या तयारीला आणखी मदत व्हावी म्हणून आपण पर्यावरण अभ्यासाची एक संपूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा भाग झाल्यावर ती नक्की बघा. चला तर मग आता वेळ आली आहे आपण जे काही शिकलो ते तपासून बघायची. बघूया महाटेट परीक्षेत यावर कसे प्रश्न येतात. सगळे तयार आहात ना? पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. मेसोपोटेमिया या नावाचा अर्थ काय आहे? आपण आत्ताच यावर बोललो, आठवतंय का? थोडा विचार करा. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी, 2 नद्यांमधील प्रदेश. हे उत्तर का बरोबर आहे? कारण मेसो म्हणजे मध्यभागी आणि पोटेमिया म्हणजे नदी. सोपा आहे ना?
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण संस्कृती म्हणजे काय हे समजून घेतलं आणि जगातल्या 4 महत्त्वाच्या प्राचीन संस्कृतींची ओळख करून घेतली. परीक्षेसाठी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. थांबा, अजून संपलेलं नाही. तुमच्या सरावासाठी या भागाच्या PDF नोट्स आणि एक खास क्विज बनवली आहे. दोन्हींच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. त्या नक्की डाउनलोड करा आणि सोडवा. आणि हो, आपली EVSची प्लेलिस्ट बघायला अजिबात विसरू नका. आता जाता जाता तुमच्यासाठी एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. आपण ज्या 4 संस्कृती बघितल्या त्यापैकी कोणती संस्कृती तिच्या अप्रतिम शहर रचनेसाठी ओळखली जाते? याचं उत्तर खाली कमेंट करून नक्की सांगा. मला खात्री आहे की आजचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि परीक्षेसाठी खूप उपयोगी पडेल. नमस्कार मित्रांनो, आपण कधी विचार केलाय का की हजारो वर्षांपूर्वीचे लोक आपलं रोजचं काम सोडून वेळ घालवण्यासाठी काय करत असतील? म्हणजे त्यांचे खेळ कोणते असतील, ते कोणतं संगीत ऐकत असतील, किंवा त्यांची विचार करण्याची पद्धत कशी असेल? चला, आज आपण त्यांच्या याच इंटरेस्टिंग जगात एक डोकावून बघूया. मराठी वर्गात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मागच्या भागात आपण या महान संस्कृतींचा पाया कसा रचला गेला हे पाहिलं. आज आपण त्यांच्या जगात आणखी आत शिरणार आहोत. आणि हो, जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर तो नक्की बघा, म्हणजे ही लिंक तुम्हाला व्यवस्थित लागेल. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण त्यांच्या समाज जीवनात, त्यांच्या संस्कृतीत, त्यांच्या खेळ, कला आणि विज्ञानात काय काय प्रगती झाली होती हे बघणार आहोत. आणि हो, खास तुमच्या महाटेट परीक्षेच्या तयारीसाठी आपण काही महत्त्वाचे सराव प्रश्नसुद्धा घेणार आहोत. अभ्यासासाठी डिटेल PDF नोट्स आणि एक क्विज, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की चेक करा. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण सुरुवात खेळांपासून करणार आहोत, मग कला आणि संगीताच्या दुनियेत जाऊ. त्यानंतर त्यांच्या ज्ञानाची आणि शोधांची कमाल बघू आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकून सराव प्रश्न सोडवू. चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, खेळ आणि मनोरंजन. बघूया तरी हे लोक आपला रिकामा वेळ कसा घालवत होते. प्राचीन संस्कृतींमध्ये मनोरंजनाचे किती वेगवेगळे प्रकार होते हे बघा. एका बाजूला राजाची सिंहासारख्या प्राण्याची शिकार दिसतीये, जे शौर्य आणि सत्तेचं प्रतीक होतं. तर दुसरीकडे मल्लांमध्ये होणारी कुस्ती, जो सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय खेळ होता. आणि हे तर बघा, हा जगातल्या सगळ्यात जुन्या बोर्ड गेम्सपैकी एक आहे, जो मेसोपोटेमियाच्या उर शहरात सापडला. यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की हजारो वर्षांपूर्वीच्या लोकांना सुद्धा आपल्यासारखंच बुद्धीला चालना देणारे बैठे खेळ खेळायला खूप आवडत होते. आता हे बघून मला एक प्रश्न पडलाय, तुमचा सगळ्यात आवडता बोर्ड गेम कोणता आहे? मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघूया तरी कोणाला काय आवडतं. फक्त मोठ्यांसाठीच नाही हा, लहान मुलांच्या मनोरंजनाचाही पूर्ण विचार केला गेला होता. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडलेली ही मातीची खेळणी पहा. खुळखुळे आहेत, बैलगाड्या आहेत, चाकावरचे प्राणी आहेत. किती कल्पकतेनं बनवली आहेत ही सगळी. चला आता खेळांच्या दुनियेतून पुढे जाऊया आणि वळूया अशा गोष्टीकडे जी कोणत्याही संस्कृतीचा आत्मा असते, आणि ती म्हणजे कला आणि संगीत. प्राचीन संस्कृतींमध्ये संगीत आणि नृत्याला खूप महत्त्वाचं स्थान होतं. समोर दिसणारा बालाग नावाचं तंतुवाद्य हे मेसोपोटेमियामध्ये खूप प्रसिद्ध होतं. त्याची रचना बघूनच कल्पना येते की त्या काळातली कला आणि कारागिरी किती प्रगत होती, नाही का? याचाच अर्थ काय, तर त्यांची संगीत संस्कृती खूपच समृद्ध होती. बालाग, झांज, खुळखोळे, बासरी आणि ढोल अशा अनेक प्रकारची वाद्य ते लोक वाजवत होते. आणि संगीताइतकंच महत्त्व होतं नृत्याला, विशेषतः हडप्पा संस्कृतीत. मोहेंजोदोडो इथे सापडलेली नर्तिकेची कांस्य मूर्ती हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. यावरून कळतं की नृत्यकला किती विकसित झाली होती. हडप्पा संस्कृती आणि इतर विषयांबद्दल तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर आमच्या EVS प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की बघा. आणि हो, जर तुम्हाला आमचं हे काम आवडत असेल तर एक लाईक करून आम्हाला नक्कीच प्रोत्साहन द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कला आणि संगीतानंतर आता आपण त्यांच्या बुद्धीची आणि ज्ञानाची कमाल बघणार आहोत. चला पाहूया त्यांनी ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात कोणते मोठे शोध लावले. या संस्कृतींनी लिहिण्याची कला तर विकसित केली होती, पण काही रहस्य आजही तशीच आहेत. हे हडप्पा लिपीचं उदाहरण बघा. ही एक प्रकारची चित्रलिपी आहे, पण हजारो वर्ष होऊनही यात नक्की काय लिहिलंय हे आपण अजूनही समजू शकलेलो नाही. केवढं मोठं कोड आहे हे. पण दुसरीकडे बॅबिलोनियाचा राजा होता हम्मुराबी. तो त्याच्या सुसंगठित कायद्यांसाठी ओळखला जातो. त्याने तयार केलेली हम्मुराबीची संहिता ही जगातली पहिली लिखित कायदा प्रणाली मानली जाते.
यामुळे पहिल्यांदाच समाजाला नियम आणि शिस्तीची एक पक्की चौकट मिळाली. आणि प्राचीन इजिप्तबद्दल तर काय बोलावं. त्यांनी जगाला अनेक अद्भुत गोष्टी दिल्या. त्यांचे भव्य पिरॅमिड्स आणि मंदिरं, गणित आणि वैद्यकशास्त्रातली त्यांची प्रगती आणि पॅपिरसपासून कागद बनवण्याची त्यांची कला, या सगळ्या गोष्टी पुढच्या अनेक संस्कृतींसाठी एक पाया ठरल्या. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची एक पटकन उजळणी करूया. परीक्षेच्या दृष्टीनं हा भाग खूप महत्त्वाचा आहे. या प्राचीन नागरी संस्कृतींची काही खास वैशिष्ट्ये आपण पाहू. या वैशिष्ट्यांवर जरा नजर टाका. नदीकिनारी वस्ती का? कारण शेतीसाठी भरपूर पाणी. तांबे आणि कांस्य धातूंचा वापर का? कारण त्यापासून मजबूत अवजारं आणि शस्त्र बनवता येत होती. प्रत्येक वैशिष्ट्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. परीक्षेसाठी ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे हे सगळे मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. बरं, आता झाली आपली तयारी. चला, आता तुमचं ज्ञान तपासण्याची वेळ आली आहे. मी काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण योग्य उत्तर काय आहे ते बघू. पहिला प्रश्न, प्राचीन मेसोपोटेमियातील बालाग हे प्रसिद्ध वाद्य कोणत्या प्रकारचं होतं? थोडा विचार करा. आठवतंय का? अगदी बरोबर, उत्तर आहे बी, तंतुवाद्य. आपण मेसोपोटेमियाच्या संगीताबद्दल बोलताना त्याचं चित्र पाहिलं होतं, ज्याला अनेक तारा होत्या. पुढचा प्रश्न, कोणता बॅबिलोनियन राजा त्याच्या लिखित कायद्यांसाठी ओळखला जातो? पर्याय तुमच्यासमोर आहेत. योग्य उत्तर आहे सी, हम्मुराबी. त्याची कायदा संहिता इतकी महत्त्वाची होती कारण त्यामुळे समाजात सर्वांसाठी समान नियम ही संकल्पना आली, जी त्या काळासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिसरा प्रश्न जरा विचार करून सोडवा. हडप्पाच्या उत्खननात खालीलपैकी कोणतं खेळणं सापडलं नाही? अगदी बरोबर, उत्तर आहे सी, प्लास्टिकचे सैनिक. साहजिक आहे, कारण त्या काळात प्लास्टिकचा शोधच लागला नव्हता. सापडलेली सगळी खेळणी माती आणि इतर नैसर्गिक वस्तूंपासून बनलेली होती. चौथा प्रश्न, प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये प्रामुख्याने कोणत्या धातूंचा वापर केला जात होता? हा मुद्दा आपण नुकताच उजळणी विभागात पाहिला आहे. एकदम बरोबर, तांबे आणि कांस्य. याच धातूंमुळे त्यांनी शेती, बांधकाम आणि युद्धात खूप प्रगती केली आणि म्हणूनच या युगाला कांस्य युग असंही म्हणतात. आणि हा शेवटचा पाचवा प्रश्न, बैठे खेळांव्यतिरिक्त मनोरंजनाचे इतर 2 मुख्य प्रकार कोणते होते? आपण याची सुरुवातच इथून केली होती. बरोबर, उत्तर आहे बी, शिकार आणि कुस्ती. आपल्या पहिल्याच विभागात आपण राजाची शिकार आणि मल्लांच्या कुस्तीची चित्र पाहिली होती. आठवताय ना? तर त्यांचे खेळ, त्यांची कला आणि त्यांचे कायदे समजून घेतल्यावर आपल्याला कळतं की ते फक्त जगत नव्हते, तर एक समृद्ध आणि अर्थपूर्ण जीवन जगत होते. आजचा आपला हा प्रवास इथेच संपतो. या संस्कृतींबद्दल अजून जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधल्या नोट्स आणि क्विज नक्की सोडवा. महाटेटच्या उत्तम तयारीसाठी मराठी वर्गसोबत जोडलेले रहा. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.